नमस्कार मैत्रिणींनो, आपण चिकन आणलेलं आहे 1 किलो. आता चिकन स्वच्छ धुवून झालेलं आहे, शिजवून झालेलं आहे. असा झटपट आपल्याला मिक्स बिर्याणी भात बनवायचा आहे. त्यासाठी बघा एवढं साहित्य घेतलेलं आहे. सर्व दालचिनी, शहाजिरे ते सर्व जे बिर्याणीसाठी लागतं ते आपण खडे मसाले पण घेतलेले आहेत. आता लगेचच आपण सुरुवात करणार आहोत बिर्याणीला. तेथे 1 वाटी भरून तेल टाकलेलं आहे. त्याच्यात तेजपत्ता टाकून दिलेला आहे. तो चांगला असा खमंग परतून घ्यायचा आहे. मिरची पण टाकून दिलेली आहे, हिरवी मिरची. त्याने भात एकदम छान होतो. तर मोठी इलायची टाकून देऊया. चक्रफूल टाकून दिलेलं आहे. मिरी, लवंग, दालचिनी हे सर्व आपल्याला खडे मसाले चांगले परतून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या बिर्याणीचा स्वाद वाढेल आणि बिर्याणी आपली टेस्टी होईल. आता हे चांगलं बारीक गॅसवर असं मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. मस्त स्मेल सुटलेला आहे. अशी झटपट आपल्याला मिक्स बिर्याणी करायची आहे, चिकनची मिक्स बिर्याणी. आता इथे कांदा, टोमॅटो वाटण केलेलं आपण टाकून देणार आहोत. त्यात पुदिना, कोथिंबीर ते पण टाकून दिलेलं आहे आपण. आता इथे बिर्याणी मसाला आहे, तो पण टाकून देऊया. पुन्हा एकदा चांगलं बारीक गॅसवर आपण परतून घेणार आहोत मसाला. मसाला चांगला परतून झालेला आहे. आता आपण चिकन टाकून देऊया. चिकन पण टाकून दिलेलं आहे. पुन्हा एकदा चांगलं हलवून घेऊया. वाडा कोलम तांदळाची चिकनची मिक्स बिर्याणी आहे ही. मस्त लागतो वाडा कोलम तांदूळ मिक्स बिर्याणीत. आता तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेत आहे. तर बऱ्यापैकी उकळी आलेले आहे, त्यामुळे मी आता तांदूळ टाकून देत आहे. आणि उकळतं पाणी होतं, त्यामुळे आपली बिर्याणी लवकर शिजेल. सर्व हलवून झाल्याच्या नंतर आपण आता यावरती ताट ठेवून देऊया, जेणेकरून हवा बाहेर जाणार नाही. पुन्हा एकदा बघूया. बऱ्यापैकी आपला भात शिजत आलेला आहे. अजून आपण 5 मिनिटे ठेवून देणार आहोत. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. गॅस बंद करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा.